आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात। भाजपच्या केंद्रातील सरकारला 12 वर्ष पूर्ण, राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या ग्रंथाचं प्रकाशन। मोदींच्या कारकिर्दीतील 12 वर्ष थक्क करणारी, देशाचा अभिमान स्वाभिमान जागृत ठेवून मोदींनी देशात परिवर्तन घडवलं। आत्मनिर्भर म्हणून देश स्वाभिमानानं उभा, मोदींच्या कार्यकाळातील 12 वर्ष नवभारताकडे वाटचाल करणारी, फडणवीसांकडनं मोदींची स्तुती। नीट प्रकरणातील आरोपी प्रल्हाद कुलकर्णीला 2 दिवसांची सीबीआय कोठडी, तर आरोपी मनीषा वाघमारे हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। आरोपींची कोठडी वाढवून देण्याची मागणी सीबीआयनं केली होती आणि सीबीआयची मागणी कोर्टानं मान्यही केली। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी। डिलीट केलेले चॅट डेटा रिकव्हर करण्यात सीबीआयला यश। फोनमध्ये सेव्ह असलेला गॉड नावाचा नंबर तेजस शहा या विद्यार्थ्याचा, सूत्रांची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब उघड। टेलिग्राम ग्रुप तयार करून सायबर गुन्हेगारांकडून विद्यार्थ्यांची 5 कोटींहून अधिकची फसवणूक। प्रश्नपत्रिकेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 10 लाख रुपये उकळले। नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून केंद्र सरकार आणि एनटीएला नोटीस। या आधीच्या निर्देशांची अंमलबजावणी न करणं दुर्दैवी, कोर्टाची टिप्पणी। लातूरमधील मोठेगावकर क्लासमध्ये पुन्हा सीबीआयच्या पथकाकडून झाडाझडती। आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात तपासणी झाल्याची माहिती। आठवड्याभरात सीबीआयकडून अनेकदा क्लासच्या कार्यालयात तपासणी। सीबीआयचं पथक लातूरमध्ये ठाण मांडून। नाशिकच्या टीसीएसमधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणी निदाखांच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स कमिटी मैदानात। टीसीएस प्रकरणात तथ्य नसून खराब प्रकरण दाबण्यासाठी हे प्रकरण पुढे आणलं, माजी आमदार आसिफ शेख यांचा आरोप। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची तब्बल 8 तास चौकशी। पोलिसांनी टीसीएस प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर मतीन पटेलला नोटीस पाठवली होती आणि नोटीस मिळाल्यानंतर मतीन पटेल नाशिक पोलिसांच्या समोर हजर झाला। ठाण्यामध्ये रिक्षा चालकांना मराठी येतं का, याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांच्याकडून तपासणी। रिक्षा चालकांचं लायसन्सही तपासलं। 15 ऑगस्ट नंतर मराठी न बोलणाऱ्यांवरती कारवाई होणार।